ओके. तर आज आपण बघणार आहे लिनियर एक्सपान्शन. तर एक रॉड आहे. लिनियर एक्सपान्शन म्हणजे सिंपल काय असतं, लेंथ मध्ये इन्क्रीज होणे म्हणजे लिनियर एक्सपान्शन. ओके. सो बघा, हे रॉड आहे, त्याची लेंथ, इनिशियल लेंथ काय L1 आहे. इनिशियल लेंथ किती आहे? L1 आहे. आपण काय करणार, त्याला हीट देणार. ओके. काहीतरी लेंथ मध्ये इन्क्रीज होईल, त्याच्या या रॉडच्या लेंथ मध्ये काहीतरी इन्क्रीज होईल. ते आफ्टर जेव्हा हीट दिली आपण तेव्हा त्याची लेंथ काहीतरी L2 झाली. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की L2 काय, फॉर एक्झाम्पल L2 आपण 2 सेंटीमीटर घेऊ आणि L1 फॉर एक्झाम्पल आपलं होतं 1.8 सेंटीमीटर. 1.8 सेंटीमीटर. तर इनिशियली हे काय झालेलं आपलं रॉड, काय झालं, रॉडची लेंथ इन्क्रीज झाली. किती लेंथ इन्क्रीज झाली, तर हे बघा एवढी लेंथ इन्क्रीज झाली. आता टोटल लेंथ मी लिहिली एक्झाम्पल मुळे 2 सेंटीमीटर आणि इनिशियल लेंथ किती होती L1 1.8 सेंटीमीटर. तर इन्क्रीज इन लेंथ L, डेल्टा L, इन्क्रीज इन लेंथ हे काय असेल L2 मायनस L1. जेव्हा म्हणजे मी फायनल जे हीट आफ्टर हीटेड जे लेंथ आहे हीट केल्यानंतर ते किती 2 सेंटीमीटर मायनस इनिशियल किती 1.8 सेंटीमीटर. तर हे 0.2 सेंटीमीटर काय येईल आपली इन्क्रीज इन लेंथ येईल. ह्याला काय म्हणणार आपण, इन्क्रीज इन लेंथ. ओके. आता त्याच्यानंतर बघा, हे फॉर्म्युला आपल्याला तयार करायचे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा. सो कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन मध्ये बघा, आता हे इन्क्रीज इन लेंथ जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल करेल. बघा सुरुवातीला जर फॉर एक्झाम्पल आता 1.8 सेंटीमीटरचा मी रॉड घेतला इनिशियल लेंथ वाला. फॉर एक्झाम्पल मी जर 5 सेंटीमीटर वाला जर रॉड घेतला असता तर लेंथचे इन्क्रीज इन लेंथ त्याच प्रोपोर्शन मध्ये वाढली असते ऑब्विसली. जर मी 10 सेंटीमीटरचा जर इनिशियल रॉड घेतला असता 10 सेंटीमीटर वाला, त्याला हीट केलं मी, तर काय होईल त्याच प्रोपोर्शन मध्ये त्याची लेंथ पण वाढेल. सो change in length or increase in length is directly proportional to initial length. What? First, increase in length is directly proportional to initial length. Then again increase in length. आता पहा बघा, आता मी जेवढं जास्त टेम्परेचर वाढवेल, जेवढं जास्त टेम्परेचर इन्क्रीज करेल, डेल्टा T means what? T2 minus T1. It is the rise in temperature. What? Rise in temperature. Rise in temperature. सो ऑब्विसली बघा, फॉर एक्झाम्पल मी इथं समजा 10 डिग्री सेल्सिअस इनिशियल टेम्परेचर आहे, मी त्याला काय केलं 150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवला. नंतर किती दिलं, याचा टेम्परेचर रॉडचा 10 डिग्री सेल्सिअस होता, मी टेम्परेचर किती दिलं, हीट दिली मी एवढा टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी 150. तर याचा चेंज इन राईज इन टेम्परेचर किती होईल 140 डिग्री सेल्सिअस. 140 डिग्री सेल्सिअस काय झालं, हे राईज झाला टेम्परेचर मध्ये. तर बघा आता 140 डिग्री दिल्यानंतर फॉर एक्झाम्पल 2 सेंटीमीटर ते इन्क्रीज होत असेल. फॉर एक्झाम्पल मी जर समजा 500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा राईज केला म्हणजे टेम्परेचर 500 डिग्री सेल्सिअस वाढवलं. जेव्हा टेम्परेचर 500 डिग्री सेल्सिअस वाढवेल तर माझं इन्क्रीज इन लेंथ पण वाढणार आहे ऑब्विसली, मीन्स डेल्टा L. सो डेल्टा L हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल डेल्टा T ला. डन. या दोन इक्वेशनला आपण जेव्हा कंबाईन करू 2 इक्वेशनला, तर मला काय मिळेल, डेल्टा L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 into डेल्टा T. What? L1 into delta T. So delta L is equal to, मी आता याला लॅम्बडा म्हणून कन्सिडर करतो, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शनला लॅम्बडा म्हणतो बिकॉज ऑफ इथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि अल्फा सेम आहे. एनसीईआरटी मध्ये अल्फा L, अल्फा B, अल्फा C और अल्फा बीटा गामा हे यूज केलेले असतात. लिनियर एक्सपान्शनला अल्फा, त्याच्यानंतर व्हॉल्यूम एक्सपान्शनला गामा आणि एरियल एक्सपान्शन और सुपरफिशियल एक्सपान्शनला बीटा यूज केलेलं असतं. पण मी लॅम्बडा करतोय फक्त तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. So delta L is equal to lambda proportionality constant L1 delta T. Okay, this is the equation for increase in length. आता मला काय काढायचंय, coefficient of linear expansion and that lambda is what? Lambda is coefficient of linear expansion. Coefficient of linear expansion. आता आपण याच्याबद्दल बोलू. ठीक आहे. आता पहा लॅम्बडा बरोबर काय बनेल, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये हे टर्म्स मी जर राईट साइडच्या जर पलीकडे घेऊन जायचं असेल मला, तर काय होईल, लॅम्बडा बरोबर डेल्टा L बाय L1 into डेल्टा T. and this is the formula for coefficient of linear expansion. What? Coefficient of linear expansion. Delta L means what? L2 minus L1 and delta T means what? T2 minus T1. Delta T is rise in temperature and delta L is increase in length and lambda is